अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या, आता यावेळेस संधी देणार का? हे संध्यन फंदी काय आणि 1.5 वर्ष 2 वर्ष काय दिलं आता काय संध्यन फंदी कवर घेतो ते कवर वाचीन मी काय करू त्याला? ते म्हणते अभ्यास करतो. काय अभ्यास करतो तू? मग समिती काय आली होती? तुला अभ्यास करायचा समिती काय आली होती? मग आयोग काय आली नाही मला? तुला वाचत होतो तोच बसायचं पुस्तक वाचित ते. तुम्ही काही नाटकं सांगणार आम्हाला अभ्यास करायचा आहे, समितीला करायचा आहे, आयोगाला करायचा आहे, अभ्यासकाला करायचा आहे, घटनातज्ञाला करायचा आहे, आरक्षणाच्या अभ्यासकाला करायचा आहे, कायद्याच्या अभ्यासकाला करायचा आहे, वकिलाला करायचा आहे, आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे. तू करा अभ्यास 15 वर्षे आणि आम्ही आणतो ऊस तोडीतो ऊस इकडं. तू कवर अभ्यास करेन त्याचं मला काय करायचं? आम्हाला आली वावर एकाच येळी धन. तू कवर अभ्यास करतो? अभ्यास मला नाही माहीत. सांगितलेल्या मागणीच मला अंबाला पाहिजे नाही. तू तुला बघ तिकडे उद्योग, आम्हाला बघू काय करायचं. तुम्हाला एकच सांगतो फक्त, पुन्हा भानगडीत पडत नाही वाटत जायचं मराठीचं. डावचायचं काम करायचं नाही. पांधन रस्तासुद्धा सुरू राहणार नाही या बारीने. पांधन रस्तासुद्धा आमच्या मावल्यासुद्धा शांततेत रस्त्यावर आहे त्या बारीने. हा इशारा नेमका हो ते सरकारला फडणवीसला सुद्धा सांगतोय. तिथं काय झाकून लपून नसतं आपलं. तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने बाण आणला. बाण आणि फान काही नसतं. इथं सरळ आहे आपल्यापाशी. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा एकाही पोराला माहीत काठीसुद्धा डावचायची नाही मुंबईत येणाऱ्या. बांधण रस्ता सुरू राहणार नाही. मराठ्यांच्या महिला सुद्धा यावर रस्त्यावर असतात. हां शांततेत, पण पांढरा रस्ता सुद्धा सुरू ठेवणार नाही. मग आम्ही शांततेत यालो, लोकशाही मार्गानं करणार आहे. आम्ही ते मागं सिद्धसुद्धा केले. शांततेत गेलो, शांततेत करोडो समाज माघारी आला. आम्ही तसले लोक नाहीत कुठीनं पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर. मी माझ्या समाजाला वाईट वळणावर जाऊ देत नाही. हां तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायचं नाही. एकदा तुम्ही आमच्यावर हल्ला केला, पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही. जड जाईल.